थेट आत्महत्यांपर्यंत मुलं पोहोचतात. ते का होतंय? तुम्ही कसं बघताय या सगळ्या घटनांकडे, या बातम्यांकडे? पहिले तर ABP माझाचं अभिनंदन करतो एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल. याचं कारण असं की ह्या वयामध्ये एकेकाळी आत्महत्या हा प्रश्नच नव्हता. हो. संपूर्ण जगामध्ये 10 वर्षाखालील मुलांमध्ये आत्महत्या नव्हत्या. म्हणजे इतक्या किरकोळ की लाखामध्ये एखादी घटना जगात कुठे घडत असेल. मात्र आता पौगंडावस्था आणि किशोरावस्था, म्हणजे पौगंडावस्था म्हणजे जिथे मुलांमध्ये संप्रेरकांचा बदल होतो, हॉर्मोनल चेंजेस, ही एक शारीरिक घटना आहे. आणि कुमारावस्था, जिथे किशोरावस्था ज्यांना म्हणता येईल, जिथे मानसिक बदल घडून येतो. ह्या स्थित्यंतराच्या काळामध्ये मुलांच्या मनावर सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि एकूणच असा काही प्रचंड ताण येतो आहे. आणि ही घटना दुर्दैवाने भारतामध्ये फार प्रकर्षाने जाणवते. याचं कारण असं की जगभरामध्ये या टीनेजर्समध्ये, किशोरावस्थेतल्या मुलांच्या आत्महत्येचं जे प्रमाण आहे त्यापेक्षा भारतामध्ये मुलांमध्ये दुप्पट आहे आणि भारतीय मुलींमध्ये 6 पट आहे. ही भयावह स्थिती आहे. जगभरात इतके टीनेजर मुलं आत्महत्या नाही करत, कारण तिकडे वेगळे प्रश्न असतील, पण आत्महत्येच्या टोकापर्यंत नेणारी कारणं नाही आहेत. त्याच्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आता राहिला प्रश्न असा की असं का होत असेल. याची अनेक कारणं आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा एक शारीरिक मानसिक बदलाचा काळ, ज्या काळामध्ये मुलं तसेच आव्हानांना सामोरी जात असतात. लहान मुलगा जो त्याच्या समजा 8, 9, 10 वर्षांनंतर एका पहिल्या उंबरठ्यावरती येतो शारीरिक बदलाचे, ते बदल त्याला नवीन असतात. त्या बदलांचं ज्ञान दुर्दैवाने आपल्याकडे जे काही एकूण चालीरीतींचा आणि आपल्या अपब्रिंगिंगचा पडदा आहे की त्याच्यामध्ये ते ज्ञान त्याला सहजासहजी आणि चांगल्या पद्धतीने प्राप्त नाही होत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की भारतीय मध्यमवर्गीय समाज जो आहे, कोणत्या आईवडिलांना वाटतं की ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.